नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे चॅनलच्या सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, मागच्या बाजूला बघून तुम्हाला कळलंच असेल, आपण आलो आहोत गणपती बाप्पा बघण्यासाठी। अवघे काही दिवस बाकी आहेत बाप्पाच्या आगमनाला आणि त्यासाठी आपण बाप्पाची कितपत तयारी झाली आहे, कितपत बाप्पा रेडी झाले आहेत हे सगळं बघण्यासाठी आपण आलो आहोत पेण हमरापूर या ठिकाणी। हमरापूरमध्ये आलो आहोत लक्ष्मी कला केंद्र येथे, ज्याचे प्रोप्रायटर आहेत युवराज म्हात्रे। आणि हे जे व्यक्ती आहेत त्यांना आपण भेटणार आहोत। खूप छान पेंटिंग करतात, गेले बरेच वर्ष आपण यांच्याकडून पर्सनली मी सुद्धा यांच्याकडूनच मूर्त घेतो। खूप छान अशी पेंटिंग असते। जवळपास 5 ते 6 वर्ष आपण आमच्या गावाचा जो सार्वजनिक साखर चौथीचा गणपती आहे तो सुद्धा यांच्याकडूनच घेऊन जातो। थोडा वेळ ते अजून आले नाही आहेत, तोपर्यंत आपण आतला फेरफटका मारूया, बाप्पाची मूर्त बघूया। तर मित्रांनो, हे जे ब्लू मार्कवाले जेवढे पण बाप्पा आहेत ना, ते सगळे बाप्पा बुक झालेले आहेत, आत्ताच बुक झालेत। म्हणजे विचार करा किती आहेत बघा, इकडे समोरच दिसतं। जेवढे पण मुकुटावरती ब्लू मार्क्स आहेत ना, ते सगळे बुक झालेत। इथे पण आहेत, वरती पण काही, त्या बाजूला पण काही आहेत। तर ह्यांनी ते बुक करून घेतलेत। आता विशेष जाधव काय करणार, हे सगळ्या मूर्ती पेंट करणार आणि त्यांना देणार। आता ते मग ते मूर्ती सेल करणार। तर मित्रांनो, विशेष आता थोडा बिझी आहे, इथे नाही आहे, कारण त्याला चूक ॲक्च्युली माझी आहे। मी त्याला सांगून यायला पाहिजे होतं, तर सांगून नाही आलो, अचानक धाड टाकली तर तो अवेलेबल भेटणारच नाही आपल्याला, ऑब्वियस आहे। तर इथे आयुष आहे, आपण आयुषला विचारूया नक्की इकडे काय, आणि सोबत त्याची फॅमिली सुद्धा आहे। आयुष नमस्कार, मला सांगा आपल्या कारखान्यामध्ये किती फुटापासून मूर्ती चालू आहे? तर 1.5 फुटापासून मूर्ती चालू आहे ते 10-12 फुटापर्यंत मूर्ती पेंटिंग करतो। म्हणजे कच्च्या मूर्ती आपल्याकडे 1.5 फुटापासून ते 10-12 फुटापर्यंत आहेत, पेंटिंग करून सुद्धा। म्हणजे तुम्ही दुसऱ्या कारखान्यातनं मूर्त आणली तरी पण आपल्या कारखान्यामध्ये ती पेंट करून मिळेल। सध्या किती टक्के बुकिंग झालेली आहे? सध्या बुकिंग झाले 50% झालेली आहे। अच्छा, म्हणजे अजूनपर्यंत आपल्याकडे 50% म्हणजे बुकिंग व्हायची बाकी आहे। आपल्याकडे सगळ्या बैठकीची मूर्ती आहेत, मला तर फक्त मूर्तीबद्दल सांगाल काय? ही लालबागची मूर्ती आहे, ही तुम्हाला 3 पर्यंत मिळू शकते। ओके, ही लालबाग मूर्ती आहे मित्रांनो। हा सिंह प्रभावळ आहे, ही पण तुम्हाला 3-3.5 पर्यंत मिळू शकते। सिंह प्रभावळ, ओके। पण नंतर त्यानंतर सजवणं पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे आपल्याला जसं हवं तशी मूर्त आपल्याला मिळणार, सजवून हवं तर सजवून, जे ज्वेलरी असेल तशी मिळणार। ही सिंगल धोतर आहे, ही पण तुम्हाला 3.5-4 पर्यंत मिळणार। ही विठ्ठलमध्ये आहे, ही विठ्ठल तुम्हाला 2 पर्यंत मिळणार, सजून 3 पर्यंत जाणार। ओके ओके, म्हणजे डिपेंड करतं की बाप्पाला किती सजवतो आपण, सगळ्या गोष्टी। जास्वंद बालमूर्त, ओके। तर ही पण तुम्हाला 3 पुढची सजवणूक काय असं जे काय असेल त्याच्यावर। ही खुर्चीवर बसलेली आहे, सोफा बोलतो ना, हा, सोफ्यावरती बसलेली मूर्ती आहे, बसलेली आहे। ही पण तुम्हाला सजवलेली आहे, ही पण 4-4.5 पर्यंत मिळू शकते। ही गादी म्हणजे लोड गादीवर बसलेला। गेल्या वेळेला सगळ्यात जास्त मूर्तीच्या मागण्या कसल्या असतात? म्हणजे रेग्युलर चालतात ते चिंतामणी, लालबाग। ओके ओके ओके, चिंतामणी लालबागच्या पण मूर्ती लहान याच्यामध्ये स्वरूपात मिळतात। डबल लोड सेम प्रभाव आहे, ओके। ती मागे पण डबल लोड होती बरोबर ना? पण डबल लोड आहे, फक्त त्याला प्रभाव नाही, त्याला पण ही प्रभाव। ओके, प्रभावळमुळे मूर्तीची साईज अशी मोठी वाटते ना? कच्ची आपण म्हणतो मूर्तीचा पाठी प्रभावळ लावण्याचं कारण हेच आहे की मूर्ती अशी भरगच्च वाटते, भरलेली वाटते। ही बदाम कोच मध्ये, ही पण तुम्हाला 3-4 पर्यंत पडू शकते। बाप्पाची साईज काय होती आता वरच्या? हे सगळे 2 फुटामध्ये आहे, सगळे 2 फूट। 2 फूट। अच्छा, हे खाली हे 2.5 फूट आहे, हे सगळे 2.5 फूट मित्रांनो। हे 2 फुटी बाप्पा आहेत, या बाजूला सगळे वरच्या या रॅकमध्ये, हे खाली 2.5 फुटी आहेत। यांची अप्रॉक्सिमेट कितपर्यंत जाते, म्हणजे आपण अप्रॉक्सिमेट पकडली तर कितीपासून कितीपर्यंत? ही आम्ही तर देतो 3-3.5 पर्यंत देतो आम्ही। ओके, आणि वरती हे 1.5 फुटाचे आहेत, हे 1000, हे 1.5 फुटी आहेत मित्रांनो, 1100-1000 पर्यंत, 1000-1100 पर्यंत। 1.5 फुटाची बात। तर खूप फेटे किंवा धोतर नेसवण्याचा ट्रेंड सुरू आहे। तर यातली कुठली मूर्त जर आपण सिलेक्ट केली आणि तर त्यांना असं वाटलं की आम्हाला धोतर किंवा आम्हाला फेटा लावायचा, पण त्यासाठी काय सोय? त्यासाठी आपल्याला कपडा पण आणावा लागेल, आणि ती जर नेकेड मध्ये असेल मूर्त, ती पण तुम्हाला कपडा लावून भेटेल। ही नेकेड मध्ये 2.5 फूट। ओके ओके ओके, म्हणजे ही खास धोतरसाठी आहे? धोतरसाठी आहे, फेटा पण लावू शकतो हिला। ओके, शाल पण टाकू शकतो, काय असेल ते आपण लावू शकतो। ओके, मग त्याचे चार्जेस? त्याचे काय 6-7 पर्यंत जाणार ते 2.5 फुटाचे। मित्रांनो, आपण बघू शकतो ही बॉडी कलरचं काम चालू आहे, याबद्दल थोडं सांगा ना।
हे आता बॉडी कलर मारलेला आहे, हे आता पॅच कलर ही मारणार, ओके त्याच्यानंतर शेडिंग होणार, हां नंतर आखणी करणार, मग आम्ही ते ज्वेलरी दागिने त्याचे ओके ते सगळं बनवणार. बनवणार. बघा मित्रांनो, हा फक्त बॉडी कलर झालाय ना, हो आणि ती मूर्त किती पण जाईल आपल्याला? ती 17,000 पर्यंत. 17. 6 फुटाची. मी दुसऱ्या कारखान्यातनं घेतली मूर्त आणि तुमच्याकडे येऊन पेंटिंगला दिली, मग त्यावेळेला पेंटिंगचा खर्च कसं होतं म्हणजे? आता पेंटिंग मूर्तीची किंमत आहे 7,000. हां मग त्याच्या बजेटमध्ये दुपटीने आम्ही वाढवतो आणि मग सांगतो. बाप रे, म्हणजे मेहनत आहे, नाही नाही बोलत मी, मेहनत आहे त्याला 100%. मला फक्त सांगा, इथून जर आम्ही गणपती बुक केलं तर आम्हाला इथून घेऊन जाण्यासाठी काय सोय असेल? होम डिलिव्हरी वगैरे कसं, त्याचे चार्जेस काय असतील ते पण थोडं सांगा. ते टेम्पोवाला सांगतो त्यांचे चार्जेस. ओके, आपल्याकडे होम डिलिव्हरी अवेलेबल आहे. हो हो. तर मित्रांनो, होम डिलिव्हरी सुद्धा आहे, या बुक करा. कारण का ऑनलाईन बुकिंग काही ठिकाणी चालू केलेली आहे, पण इथे ऑनलाईन बुकिंग नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की फोटो काढल्यानंतर फोटोची एक्झॅक्ट कॉपी, म्हणजे आपण म्हणतो ना की फोटोमध्ये खूप सारे कलर ग्रेडिंग्स येतात. नंतर बोलू शकता की बाबा फोटोमध्ये बॉडी कलर वेगळा होता, आता बॉडी कलर वेगळा आहे. त्यापेक्षा तुम्ही इथे या, इथे येऊन बुक करा, तुम्हाला घरपोच तुमचा गणपती मिळेल, होम डिलिव्हरी मिळेल. त्याचे चार्जेस जे काय असतील ते टेम्पोवाले तुम्हाला सांगेल. अरे खूप काही गोष्टी आपल्या आयुषने सांगितलेल्या आहेत. खूप 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 धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. मला व्हॉट्सअप नंबर प्लीज तुम्ही सांगाल का, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय असेल? 9021906747. ओके, मी खाली एक फ्लॅश पण करतो मित्रांनो तो नंबर, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर पण सेम आहे? ठीक आहे, व्हॉट्सअप नंबर पण सेम. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर नक्की या कला केंद्राला व्हिजिट करा. बाहेर तुम्हाला बॅनर पण खूप मोठा लावलेला आहे. तो बॅनर जस्ट रेल्वे ट्रॅकच्या 200 मीटर पुढे आलात तुम्ही तर तिथे तुम्हाला, इथे राईस मिल पण आहे ना जवळपास, इथे जवळपास राईस मिल सुद्धा आहे. हा बघा, लक्ष्मी कला केंद्र हमरापूर, हा बॅनर आहे. आता मित्रांनो, सगळे गणपतीचे व्लॉग आणि गणपती रिलेटेड खूप सारे शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे येता येता एक आपण मोटो ब्लॉग पण शूट केलेला आहे. पहिल्यांदा लाईफमध्ये मोटो ब्लॉग करण्याचा प्रयत्न केला आहे, तो पण एकदा चेकआउट करा. या व्हिडिओच्या कदाचित नंतर येईल. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन हिट केलं ना, तुम्हाला त्याची पण नोटिफिकेशन येईल. चॅनल सबस्क्राईब करताना बेल आयकॉन हिट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या. आयुष भाई, तुला थँक्यू बोलायला विसरलो मी. थँक्यू सो मच. एवढी सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद. कारण का दादा नव्हता, दादाने सांगितलं आयुष आहे, तू टेन्शन घेऊ नको, आयुष सगळं सांगेल. आणि तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. और आपको भी बहुत बहुत शुक्रिया, आप आए, 4 चांद लग गए. थैंक यू.